वालाचे बिरडे हे कोकणची अतिशय लोकप्रिय रेसिपी आहे. घरात कुठलाही समारंभ सणसूद असेल तर वालाचं बिरडं हे बनवलं जातंच. बिरडं म्हणजे मोड आणून सोललेली कडधान्य. वाल, पावटा, मूग, चवळी या कडधान्यांचे बिरडे बनवले जाते. पण या सगळ्यात वालाचेच बिरडे अतिशय चविष्ट लागते. त्यासाठी वाल अगोदर तेलात चांगले परतून घ्यायचे. मग आपल्याला कांदा, लसूण, सुके खोबऱ्याचे चांगले तेलात परतून वाटण तयार करून घ्यायचे आणि ते बाजूला ठेवायचे. त्याच कढईत थोडं तेल घालून बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, मालवणी मसाला तेल सुटेपर्यंत आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं. मग यात मिक्सरमधलं वाटण घालायचं आणि चांगले परतून घ्यायचे. मग आता आपण परतलेले वाल घालायचे आणि तुम्हाला जेवढी पातळ, घट्ट रस्सा हवा आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं. वाल हे अतिशय पौष्टिक असतात. त्यात कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. दिस इज वन ऑफ माय फेवरेट रेसिपीज. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने वालाचे बिरडे केले जाते. मला कुठल्याही पद्धतीने केलेलं वालाचं बिरडं हे फार आवडतं. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून झाकण ठेवून एक उकळी आणून द्यायची. अशा पद्धतीने गरमागरम वालाचं बिरडं हे खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही याला वाल, डाळिंबी किंवा पावटाही म्हणू शकता. असे हे वालाचं बिरडं तुम्ही भाकरी, चपाती, भातासोबत मस्तपैकी खाऊ शकता. रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.